सभापती महोदय, हा एक मोठा विषय आहे आणि सातत्यानं मुख्यमंत्री महोदयाने ऊर्जा खातं त्यांच्याकडे असल्यामुळे आश्वासित केलेलं आहे की दरवाढ होत नाही, परंतु एकूण सगळा कारभार बघितल्यानंतर दरवाढ होताना दिसते. डिमांड चार्जेस असू देत, विलिंग चार्जेस असू देत, या सगळ्याचा हिशोब केला. सभापती महोदय, मी मागच्या वेळी देखील बोललो होतो की 28 मार्चला MERCनं 44,000 कोटी रुपयाचे अतिरिक्त जी काय ऐतिहासिक निकाल होता तो दिला होता. परंतु दुर्दैवानं MERCचं दुसरं हिअरिंग झालं. आम्ही त्या हिअरिंगला पुण्यामध्ये उपस्थित होतो. हिअरिंगच्या आधी 10 दिवस MERCच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिला आणि निकाल आम्हाला जो पाहिजे होता तो आम्हाला म्हणजे ग्राहकांना जो पाहिजे होता तो मिळाला नाही. पुढं निकाल पुन्हा 1,35,000 कोटीच्या अतिरिक्त वीज दराचा या ठिकाणी केला. मला सभापती महोदय, मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्यांच्याकडे एक खातं असल्यावर मागच्या वेळी चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सांगितले की इतर राज्याच्या तुलनेनं आपले वीज दर कमी आहेत, परंतु बाकीचे चार्जेस मुख्यमंत्री महोदय बघितले तर आपले वीज दर जास्त आहेत. हे आम्ही कागदावर देखील पटवून देऊ शकतो. आता आपण उत्तर दिलेलं आहे 2003च्या 2009च्या आपल्या MERCच्या ॲक्टप्रमाणे ग्रीड सपोर्ट चार्जेस पूर्वी देखील लागू होते, ते इम्प्लिमेंट केले नव्हते, म्हणून आता आपण ते ग्रीड सपोर्ट चार्जेस लागू केले. आमचं म्हणणं काय, रेट्रोस्पेक्टिव्ह करू नका. मी हाच मुद्दा मागच्या वेळी देखील आपल्यासमोर मांडला होता. आपण आश्वासित केलं होतं की ह्याच्यावर आम्ही बैठक घेऊ, रेट्रोस्पेक्टिव्ह मागू नका. आज 200 मेगावॅट प्रकल्प काही लोकांनी टाकलेले आहेत. 5,000 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये तुम्ही जे उत्साहित केलं सोलरला, केंद्रानं असू दे राज्यानं होतं, त्याच्यामुळे झाले. मी आकडा चुकलो असेल तर तुम्ही दुरुस्त करणार आहे मला माहीत आहे, परंतु जी आकडेवारी मी सांगतोय त्या आकडेवारीप्रमाणे या लोकांची काय चूक होती की रेट्रोस्पेक्टिव्ह तुम्ही त्यांना ग्रीड चार्जेस लावले. आता ते ॲपिलेटमध्ये गेले, स्टे त्यांनी त्या ठिकाणी त्या विषयावर त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओपन ॲक्सेसचा हा विषय त्या ठिकाणी, रूफटॉप सोलरसाठी आपण एका बाजूला म्हणतो, कुसुम योजनेसाठी आपण क्रॉस सबसिडीसाठी या ठिकाणी करतो. आता मुख्यमंत्री महोदय, मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की MERC आणि महावितरण या विषयावर कधीतरी तुम्ही वेळ दिला पाहिजे. 12,800 कोटी रुपयाची क्रॉस सबसिडी, मग शेतीच्या AG कनेक्शनचे असू दे किंवा कुठलंही सरकार असू दे, कुठल्याही पक्षाचं, शेतीचं क्रॉस सबसिडी थांबवत नाही आपण, ताबडतोब महावितरणला ती देतो. परंतु माझं मागच्याही देखील म्हणणं होतं, फीडरवर तुम्ही या ठिकाणी मीटर लावा, म्हणजे एक्झॅक्ट कळेल की नेमका किती वीज त्या ठिकाणी जाते. आपण मागच्या वेळी बोलला होता ते लावणार आहे, अजून त्याची कारवाई झालेली नाही. 2,000 फीडरपर्यंत आपण पोचलेलो आहोत, अजून पोचणं अपेक्षित या ठिकाणी आहे, असा माझा दुसरा मुद्दा आहे. त्यामुळं माझी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना आहे की आपण उत्तर तर देणारच आहात, परंतु माझी विनंती आहे या सगळ्या घटकांना एकत्र बोलवा, आपल्याबरोबर 1 तास बैठक घेतली पाहिजे. नेमकं घडतंय काय खाली, MERCमधून जो अन्याय या ठिकाणी चाललेला आहे. आता 14 जुलैला पुन्हा हिअरिंग आहे असं आम्हाला कळतंय, आम्ही पुन्हा तिथं बाजू मांडण्याचा प्रयत्न करू, परंतु जोपर्यंत सरकार यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. कारण की एका बाजूला दर कमी केला असं पण म्हणतो, परंतु वीज आकार मात्र 1 रुपये 35 पैशानं वाढलेला दिसतो. टॅक्स ऑन सेल्स हा 19 पैसे होता, तो 28 पैसे तुम्ही त्या ठिकाणी वाढलेला आहे. मग एकूण हिशोब केला 8 रुपये युनिटचं खाली जाऊन 13 रुपये होते. मग तुम्ही कर्नाटकचा हिशोब करा, मध्य प्रदेशचा हिशोब करा, गुजरातचा हिशोब करा, तो देखील चार्ट मुख्यमंत्री महोदय माझ्याकडे आहे की प्रत्येक राज्यातले चार्जेस काय. आपल्याला मागच्या वेळी ब्रीफिंग झालं की इतर राज्यांपेक्षा आपली वीज दर कमी आहे असं, तर ती वस्तुस्थिती नाही. आम्ही तो कागद तुमच्याकडे देऊ शकतो, कारण की ती तशी वस्तुस्थिती नाही आहे. 13 रुपये 87 पैसे आपला आहे, कर्नाटक 9 रुपये, गुजरात 7.84 आहे, 8.49 मध्य प्रदेश आहे. आता ह्यातले जे चार्जेस, डिमांड चार्जेस किंवा विलिंग चार्जेस, हे देशात कुठं लावले जात नाहीत, ते आपल्याकडे या ठिकाणी लावले जातात. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला, कारण की हा विषय मोठा आहे, बोलायला गेलं तर किमान अर्धा-पाऊण तास याच्यावर लागेल, तर या सगळ्या गोष्टीवर आपण एखादी बैठक लावावी, आम्हा सगळ्यांना बोलवावं, 1 तासभर या ठिकाणी द्यावा. 14 तारखेला हिअरिंग आहे असं मला कळतंय, त्याच्या आधी या राज्यातल्या ग्राहकांना आपण न्याय द्यावा. आणि कुसुममध्ये जसं तुम्ही ग्रीड चार्जेस 5,000 मेगावॅटच्या वर गेल्यावर लावले असं आपण म्हणतो, 20,000ची अट टाका ना त्याला. 20,000 मेगावॅट गेल्यावर ग्रीड चार्जेस लावायचे तरतूद करा, म्हणजे मग सोलरला प्रोत्साहन या ठिकाणी देता येईल. TODमुळं आता आम्ही केलेली वीज, बँकिंगचा चार्जेसचा विषय, आता TOD दिवसाच वीज उत्पन्न होणार आहे, ती वापरायला परवानगी नाही. दुसरा सुद्धा पुढचा विषय आता भारनियमनचा त्यामध्ये येणार आहे की फोर्स्ड भारनियमन हे आता चालू आहे.
तुम्ही रात्री त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करता. तर या सगळ्या विषयावर माझी विनंती आहे आपल्याला की इथं उत्तर आपण देणारच आहात, आम्हाला गोल करणारच आहात. मागच्या वेळी गेलं ना, मागच्या वेळी मी बोललो ते म्हणले सगळं होय म्हणले. बैठक घेतो म्हणले, सोलरवाल्याला बोलवून घेतो म्हणले, परंतु झालं नाही. माझी विनंती आपल्याला की हे राज्य प्रगतशील म्हणून आम्ही पॉझिटिव्ह मानतोय. मी काय टीकात्मक विषय नाही, पॉझिटिव्हली घ्या की राज्य प्रगतशील. एका बाजूला आम्ही म्हणत असेल तुम्ही सोलरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणून लोकांना सांगत असतील आणि परत TOD किंवा ग्रीड चार्जेसच्या माध्यमातून त्यांचं कंबरड मोडणार असेल तर मला वाटते चुकीचं आहे. त्या संदर्भात आपण भूमिका या ठिकाणी त्यांच्या बाजूने घ्यावी अशी आमची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, माझं ब्रीफिंग चूक नाही, तुमचं ब्रीफिंग चूक आहे. असं आहे की पहिले तर 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की हा जो काही ग्रीड सपोर्ट चार्ज आहे हा एकूण आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांपैकी 0.13% लोकांवर लागतो आहे. आणि हा आपल्याला माहिती आहे की एक क्षमता आपण ठरवली होती 2020 साली. आपल्याला पहिल्यांदा ग्रीड सपोर्ट चार्ज लावण्याचे MERCने आदेश दिले होते, पण आदेशात असं म्हटलं होतं की 2000 मेगावॅट पूर्ण झाले की ग्रीड सपोर्ट चार्जेस चालू करा. त्यानंतर आपण 2021 मध्ये पुन्हा त्यांना विनंती केली. 2022-23च्या दरम्यान त्यांनी आपल्याला पुन्हा असं सांगितलं की ठीक आहे 2000 ने 5000 झाले की तुम्ही लावा. आता त्याच्यानंतर याच्यात ते बदल करायला तयार नाही आहेत. त्यामध्ये ते ग्रीड सपोर्ट चार्जेस ठेवले आहेत. पण ग्रीड सपोर्ट चार्जेस म्हणजे काय आहेत आपण जर विचार केला तर इट इज अ लॉस इन प्रॉफिट, इट इज नॉट अ लॉस. आपण जर बघितलं तर साधारणपणे ₹2.90 जी कमाई आहे त्यातनं ₹1.42 चालले आहेत. हा लॉस नाही आहे. प्रॉफिट जे आधी जास्त मिळत होतं ते प्रॉफिट आता थोडं कमी झालं. आणि ते का कमी झालं आहे याचं कारण आपल्याला माहिती आहे की हा ग्रीड सपोर्ट चार्ज लावायला का सांगितला. ही जी काही आपल्याला सोलरची वीज मिळते याचा ग्रीडवर प्रेशर येतं. कारण ही एका दाबाची वीज नसते, एकावेळी सारख्या दाबाने ती मिळत नसते, म्हणून याचं ग्रीडवर प्रेशर येतं. आणि ते प्रेशर आल्यामुळे जो काही खर्च आपला वाढतो तो खर्च कोणावर जातो, सामान्य ग्राहकावर जातो. म्हणजे यांच्या ॲडिशनल प्रॉफिटवर सामान्य ग्राहकाकडनं वसूल करणे हे होऊ नये म्हणून यांचं प्रॉफिट थोडं कमी केलं MERCने आणि कोणावरही ते चार्जेस लावले नाहीत. आणि हे सगळं करून जसं मी सांगितलं 0.13% ग्राहकांवर केवळ हे चार्जेस लागले आहेत. दुसरं आपल्याला मी सांगू इच्छितो की जे आपण सांगितलं पहिला जो ऑर्डर MERCने दिला होता आम्ही MERCला लक्षात आणून दिलं. ब्लंडर केलं होतं त्यांनी, ब्लंडर. 40,000 कोटी रुपयाची त्यांनी तरतूद ही दोन्हीकडे पकडली आणि ते त्यांनी इंडस्ट्रीला पास ऑन केले. परिणाम काय होत होता, सामान्य ग्राहकाच्या खिशातनं पैसा निघत होता. आणि जसं मी सांगितलं की जालन्यातल्या एका इंडस्ट्रीला एका वर्षामध्ये 300 कोटीचा फायदा मिळत होता एका इंडस्ट्रीला. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही 40,000ची तरतूद दोन्हीकडे पकडली आहे, एक तर इकडे पकडावी लागेल ना तिकडे पकडावी लागेल. म्हणून तात्काळ हे लक्षात आल्याबरोबर MERCने त्याला स्थगिती दिली, त्यात नवीन आदेश दिला. लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आदेश तर ठीक आहे पण तुम्ही पुन्हा सुनावणी केली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा सुनावणी चालली आहे. याच्यामध्ये सगळे जे काही फिगर्स आहेत हे सगळे फिगर्स मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे आपण ते तपासू शकता. दुसरं आपण जे सांगितलं आता सगळ्या 100% फिडरवर स्मार्ट मीटर लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आता कुठलंही अंदाजपंची काम नाही, 100% सगळे फिडर जे आहेत त्याच्यावर काम झालं आहे. ग्रीड सपोर्ट चार्ज जो आहे हाही रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला लावायला सांगितलं आहे, त्यानुसार तो आपण लावला आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जर बघितलं तर
या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9 रुपये 30 पैसे, तेलंगणा 9 रुपये 20 पैसे, मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आत्ता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे आहे. पण आता आपण दरवर्षी, कारण आपलं आता मल्टी इयर टॅरिफ झालेलं आहे, मल्टी इयर टॅरिफमध्ये दरवर्षीचं 2030 पर्यंतचं टॅरिफ हे आता आपलं फायनल झालं आहे. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERCने आता फिक्स केलं आहे. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू. आजही जे आपल्याला सांगितलं जात आहे, एक जर गुजरात सोडला तर बाकी सगळ्या राज्यांपेक्षा आजही आपण कमी आहोत आणि 2च वर्षामध्ये आपण गुजरातपेक्षा कमी जाऊ. 2 वर्षानंतर जे टॅरिफ आपल्याला दिलेलं आहे ते आपलं गुजरातपेक्षा कमी होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रातलं टेरिफ हाय आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की जर महाराष्ट्रातलं टेरिफ हाय असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे उद्योगांमध्ये विजेचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे आणि सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये विजेची एकूण मागणी 20% वाढली आहे. 20%. 20% कशाला म्हणतात? पूर्वी 10 वर्षात 20% वाढत नव्हती. याचा अर्थ असा आहे की उद्योगही येत आहेत, विजेचं कन्झम्पशनही वाढतंय. ज्या राज्यामध्ये, समजा जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचे दर असते तर आजूबाजूची सगळी राज्य कॉम्पिटिटिव्ह आहेत, लोक तिथे गेली असती, पण ती गेली नाही आहेत, ती महाराष्ट्रात आलेली आहेत. अनेक वेळा लोक काय आहे सांगताना सोयीचं स्टॅटिस्टिक्स देतात. महाराष्ट्रामध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुटी ज्या दिलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत की त्या सगळ्या आजही, त्या सगळ्या सुटी जर अकाउंट फॉर केल्या तर आपण सगळ्यात कमी जाऊ. आणि तिसरं तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ग्रीड सपोर्ट चार्जमधनं समजा जर पूर्वी एवढाच पैसा कमवायचा असेल किंवा त्यापेक्षा जास्ती कमवायचा असेल तर केवळ बॅटरी स्टोरेजमध्ये गेलं तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज प्रश्न कसा आहे, ज्या बँकिंगचा आपण बोललो, जी काही वीज तो तयार करतोय त्यातली 35% वीज तो दिवसा वापरतोय आणि 65% वीज तो रात्री आपल्याला मागतोय. त्यामुळे नेट वी आर द लुझर. आपण जर या ठिकाणी TODचा टाइम ऑफ द डेचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो जर आणला नाही तर उद्या आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागतात. मग आपल्या खिशातनं जर पैसे दिले, पैसे तर काही कंपनी देत नाही. MERC काय करते? MERC किती पैसे ते द्यायचे आहेत त्याचा हिशोब लावते आणि इथे बसलेल्या प्रत्येक ग्राहकावर तो टाकते. तर आपण दुसऱ्याला लॉस न करता जर एखादा निर्णय केला तर तो निर्णय योग्य आहे, पण आपला लॉस करून दुसऱ्याचं प्रॉफिट करायचं. आपला म्हणजे सामान्य ग्राहकाचा लॉस करून दुसऱ्याचं एक विविक्षित 40,000 लोकांचं प्रॉफिट आणि 3 कोटी लोकांचा लॉस, हे काही योग्य नाही. त्यामुळे हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. मात्र ज्या लोकांना असं वाटत असेल की याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय, त्या सगळ्यांना आम्ही सांगितलंय तुम्ही बॅटरी स्टोरेजमध्ये जा तर तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त फायदा होईल. आणि तिसरं आपण जे सांगितलं, मागच्या वेळेस मी हे जे सगळे सोलर ऑपरेटर आहेत त्यांची बैठक घेतली, मी जे कबूल केलं होतं त्या संदर्भातली बैठक झाली. आपण म्हणता तशी पुन्हा एक बैठक घेत तुम्हालाही बोलू.